स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील प्रभाग रचनासंदर्भात सुधारित कार्यक्रम जाहीर. निवडणूक दिवाळीनंतरच होण्याची शक्यता. महायुतीच्या समन्वय समितीची आज बैठक. भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत चर्चा होणार असल्याची माहिती. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी भाजप ॲक्शन मोडवर. मुख्यमंत्री फडणवीस यांनी बैठक बोलावली. वर्षा निवासस्थानी संध्याकाळी 7 वाजता प्रमुख नेत्यांची बैठक पार पडेल. माळेगाव सहकारी साखर कारखान्यासाठी 88% मतदान. आज मतमोजणी. दोन्ही राष्ट्रवादी आणि भाजपच्या स्वतंत्र पॅनलमुळे काटेकी टक्कर. पुन्हा पवार विरुद्ध पवार अशी लढत. भास्कर जाधव यांच्या चिपळूणमधील जनसंपर्क कार्यालयाचं आज उद्घाटन. कार्यालयाच्या बोर्डावर उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाव अधोरेखित. पक्षातील नाराजीच्या चर्चेवर भास्कर जाधवांकडून पूर्णविरामाचे संकेत. हडपसर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार महादेव बाबर राष्ट्रवादी प्रवेश करणार. महानगरपालिकेच्या निवडणुकीपूर्वी पुण्यात अजित पवारांची ताकद वाढली. मंत्र्यांच्या खासगी सचिवांना प्रशासनाकडून मूळ विभागात हजर होण्याच्या नोटिसा. बेकायदेशीर पद्धतीनं काम करीत असल्याचा नोटिसीमध्ये उल्लेख. सरकारमध्ये काम करताना चांगल्या माणसांना फ्रस्ट्रेशन येतं. पुण्याच्या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचं मोठं वक्तव्य. तर काळाच्या ओघात घेतलेले निर्णय भविष्यात बदलले पाहिजेत. कोणताही पक्ष निर्णय बदलण्यास तयार नाही. गडकरींचं वक्तव्य. परभणी जिल्हा नियोजन समितीची महत्त्वपूर्ण बैठक. जवळपास 300 कोटी रुपयांचा निधी जिल्हा नियोजन समितीच्या मार्फत रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी वापरला जाणार. पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांची माहिती. महिला खेळाडूंच्या सुरक्षेसाठी ठोस उपाययोजनांची गरज. विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोरेंची शासनाकडे मागणी. अशाच नवनवीन व्हिडिओसाठी पोलीस माझा न्यूजचं YouTube चॅनल सबस्क्राईब करा. तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा. अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazhanews.com या वेबसाईटला भेट द्या. पाहत रहा पोलीस माझा न्यूज.